तुम्हाला माधुरीच आवडली काय? दुसरी कोण आवडाल नाही? हा, आमची माधुरी आहे ती वनतरामध्ये राहणार नाही ती, आणि आम्ही वनतरात आम्ही आणणारच हत्ती. पण पहिला अंबानीला एवढं सांगतो की तुझ्या घरातल्या हत्तीला जरा चांगला संस्कार दे, आणि आमच्या संस्कारी हत्ती जी आहे ती आण. हे कोल्हापूर आहे, आणि कोल्हापूर आम्ही की नाही तिला घुसून आम्ही हत्या आणणार म्हणजे आणणार, सोडणार नाही, लक्षात ठेवायचं. अशी जुडलेली आहे. अंबानींना एकच इशारा आहे, हा मूक मोर्चा आहे. दुसऱ्यांदा सांगणार ते कोल्हापुरी पायतानच सांगणार, आमचा गजराज तुम्ही आज आमच्याकडून काढून नेणार. एवढंच जर प्राण्यांचं तुम्हाला पोषण करायला हौस असेल तर चंदगड आजरा भागात जंगली हत्तीने आहे, त्यांना नेऊन तुम्ही पोषण करा. आज जैन धर्माचे असू दे, सर्व धर्माचे असू दे, तुम्ही मनोभावना दुखावलेली आहे. प्राणी संग्रहालयाला एकच इशारा, तुम्हाला जर प्राण्यास बाळगायचे असतील तर आमच्या इचलकरंजी डुकरं आहेत, डुकरं बाळगा. ते आमचं बाळगलेलं 35 वर्षाची हत्ती परत आणून द्या. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील माधुरी हत्तीला गुजरात वनतारा येथे नेण्याचा निषेध आज देशभरात दिसून येत आहे. अनेक ठिकाणी मोर्चे निघाले तर सोशल मीडियावर देखील या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. आज गडिंग्लज शहरात हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय निषेध मोर्चा काढण्यात आला. माधुरी हत्तीला लवकरात लवकर पाठवावे अशी सर्व प्रमुख मंडळींकडून मागणी करण्यात आली. आजच्या या मोर्चाचा आढावा घेतला ते अभिजित मंगले यांनी. आज गडिंग्लज तालुक्यातर्फे माधुरी हत्तीसाठी एक मोर्चा काढण्यात आलेला आहे. काय सांगाल, नेमकी काय मागणी आहे तुमची? नांदणी मठातील माधुरी हत्ती ही अनेक वर्ष, म्हणजे वयाची 4 वर्ष तिला झालेली असताना, त्या 4 वर्षात असताना ती नांदणीमध्ये मठामध्ये आली, आणि ती आज जवळजवळ 34 वर्षे त्या मठामध्ये वावरते. तर खऱ्या अर्थानं आज ती एवढी प्रशिक्षित हत्ती आहे, आणि अनेक लोकांच्या भावना आणि वेदना त्या हत्तीच्या मागे दडलेल्या आहेत. कारण का त्या हत्तीनं खूप अनेक लोकांना आशीर्वाद दिलेले आहेत, लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ते आशीर्वाद देण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेले आहे. आणि आज पेटा नावाची ही जी संस्था आहे, तर त्या संस्थेच्या माध्यमातून प्राण्याचे हाल होत आहेत वगैरे अशा पद्धतीचे कोर्टामध्ये सादर करण्यात आले, आणि अशी विधानं सगळी ही सादर करून त्यांनी ते हत्ती नेण्याचं काम खऱ्या अर्थानं न्यायप्रविष्ट ही बाब आता आहे. तर खरोखर आज जनतेला ती माधुरी हत्ती परत नांदणी मठात आणायचं आहे. तर त्याच्याकरता परवाच राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली एक मोठा लढा झाला, आणि त्या लढामध्ये अनेक मी महापूर बघितलेले होते, समुद्राची लाट बघितलेली होती, पण जनतेची लाट जी बघितली खऱ्या अर्थानं ती माधुरीला आणण्याकरता आम्ही बघितली. आणि खरोखर ती लाट म्हणजे प्रचंड प्रमाणात होती, आणि त्या वेदना आणि भावना जनतेचा आक्रोश बघितलेला आहे. तर मी खरोखर सांगतो की हे लवकरात लवकर शासन स्तरावर सुद्धा, राज्य स्तरावर असू देत किंवा केंद्र स्तरावर असू देत, हे राष्ट्रपतींना हे सगळी बाब लक्षात आणून देऊन लवकरात लवकर हे लोकभावनेचा आदर त्यांनी करावा, आणि लवकरात लवकर ही पुन्हा त्या मठामध्ये आणावेत. कारण का वनतारा ही जे आता प्राणी संग्रहालय म्हणून जे जाहीर केलेलं आहे अंबानीने, तर त्या अंबानींनी खऱ्या अर्थानं अंबानींचे जे आजपर्यंत जे व्यवसाय सुरू केले ते लोकहिताचे व्यवसाय कमी असून त्यांनी पैसा मिळवणं हा त्यांचा एक व्यवसाय आहे. आणि खरोखर हे सुद्धा प्राणी आज प्रशिक्षित हत्ती अनेक ठिकाणचे त्यांनी गोळा करून तिथं नेत आहेत, आणि भविष्यामध्ये अनेक लोकांना तिथं प्रवेश देत असताना, प्रवेश देताना 100% तिने 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये अशी आकारणी करतील. आणि डोक्यावर नुसता जर हत्तीचं सोंड ठेवून आशीर्वाद देत, अशी प्रशिक्षित हत्ती जर डोक्यावर जर सोंड आपलं ठेवलं तर द्या 500 रुपये, अशा पद्धतीची भूमिका ते घेतील, आणि त्यातनं व्यवसाय त्यांचा करतील. अशी पद्धतीची लोकभावना तयार झालेली आहे. आणि म्हणून पुन्हा त्या मठाला जवळपास 700 वर्षाला ती परंपरा असणारी ते मठ आहे, परंपरा असणारा तो मठ असलेल्या त्या ठिकाणी पुन्हा तो हत्ती यावा. कारण का अनेक धर्मियांचे, अनेक सामाजिक संघटनेचे वेदना आणि भावना त्याच्या मागे दडलेले आहेत. लवकरात लवकर तो ह्या जनरेट्याला आणि लोकांच्या रेट्याला हे निश्चितपणे येशील असं मला खात्री आहे. लवकरात लवकर हत्ती आणून तिने पुन्हा ह्या मठामध्ये सोडावं असं विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
स्वाती, नांदणी मठातील जो माधुरी नावाची हत्ती होती त्याला वनतरा प्राणी संग्रहालयाने घेऊन गेलेला आहे, काय सांग? नांदणी मठाकडे जो माधुरी हत्ती 35 वर्ष त्यांनी अतिशय प्रेमानं त्याचं संगोपन केलेलं होतं आणि त्या हत्तीनं सुद्धा ह्या मठाची 35 वर्ष अतिशय प्रेमपूर्वक सेवा दिलेली होती. ही कोल्हापूर जिल्ह्याची माधुरी हत्ती ही अस्मिता आहे. त्या हत्तीला वनतारामध्ये नेऊन सोडून त्या मठावर आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व धार्मिक लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे माझी विनंती आहे या सरकारला की त्यांनी तातडीनं निर्णय घ्यावा आणि सुप्रीम कोर्टात आपलं म्हणणं सादर करावं. कारण एवढा क्षोभ म्हणजे एका हत्तीनीला वनतारामध्ये नेल्यानंतर जनक्षोभ इतका कोल्हापूर जिल्ह्यात 8 किलोमीटरची रांग कोल्हापूरच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन येते. म्हणजे लोकांच्या भावना किती तीव्र आहे, जनक्षोभ किती मोठा आहे आणि या माधुरी हत्तीनीवर लोकांचं प्रेम किती आहे याची जाणीव आता सरकारला झाली असेल. त्यांनी सुप्रीम कोर्टाला निवेदन करावं आणि हत्तीला तातडीनं या पुन्हा नांदणी मठात आणावं आणि हत्तीला पुन्हा मठाच्या स्वाधीन करावं अशी विनंती मी करते. हा जो माधुरी हत्तीचा जो प्रश्न आहे तो संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न बनला आहे. तो एका कुठल्या जातीचा, धर्माचा किंवा एका मठाचा प्रश्न नसून तो संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न झाला. सगळ्यात महत्त्वाचं आज जैन धर्मियांचं ते मठ म्हणून जैन धर्मीय आम्ही म्हणतो, पण कर्नाटकामध्ये करिसिद्ध मठ आहे, करिसिद्ध मंदिर आहे जे आमच्या धनगर समाजाचं आहे. तिथंही आज तातडीनं रॅपिड ॲक्शन फोर्ससारखं बेंगलोरला हायकोर्टमध्ये आज एक तारीख चालवली, त्याही हत्तीवर आता प्रश्न आलेला आहे. अशा सगळ्याच मठांच्या हत्तीवर किंवा तशा तत्सम जनावरांच्यावर हा प्रश्न उपस्थित होणार आहे. पण कोल्हापूरची जनता एक न्यायमार्गानं ज्या पद्धतीनं हा प्रश्न उचलून धरते त्याचं संपूर्ण देशाला अनुकरण करावं लागतं आणि देशाला शेवटी का होईना नमतं घ्यावं लागतं. अशा पद्धतीचं हे कोल्हापूरचं आंदोलन नक्कीच यशस्वी होणार आणि आमची ही अस्मिता असलेली माधुरी जी आहे ती आम्ही परत आणण्यात यशस्वी होऊ. त्याचबरोबर इतर मठांच्या मध्ये जो आता प्रश्न निर्माण झाला आहे त्यासाठीही आमच्या सगळ्यांचा आणि तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा त्यांना असणार आहे. आणि यापुढचा लढा जर हे ऐकत नसतील तर महामहिम राष्ट्रपतीजींना आमचा साकडा असेल की आमच्या ह्या लोकभावनेचा आदर करून आमच्या या अस्मितेला मान देऊन त्यांनी त्या 1200 वर्ष ज्या धर्मनिरपेक्ष असल्या मठांमध्ये ज्या पद्धतीने हे धार्मिक उत्सव चालतात त्या उत्सवाला ते आड येता कामा नये अशा पद्धतीचे ते निर्णय घेतील अशी आम्हाला आशा आहे. तेव्हा आम्हाला महामहिम राष्ट्रपतीजींना माझं स्पष्ट साकडा असेल की हा हत्ती आम्हाला परत करावा. स्वस्ती श्री भीमसेन पट्टार महाश्वरम नांदणी मठ या ठिकाणी गेली 1200 वर्षांपेक्षा अधिक हत्ती पाळण्याची परंपरा आहे. जैन धर्मामध्ये हत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक धार्मिक विधीसाठी हत्ती खूप शुभ मानला जातो. याचबरोबर अहिंसा परमधर्म हे आमच्या जैन धर्माचं परम पवित्र असं ब्रीद वाक्य आहे. जो समाज एखादी मुंगीसुद्धा मारताना विचार करतो किंवा मारत नाही, एखादं अदृश्यसुद्धा पाण्याच्या रूपातून आपल्या पोटात जाऊ नये म्हणून पाणीसुद्धा आम्ही लाळून घेतो, असा समाज एखाद्या हत्तींवरती अत्याचार करू शकतो का हे सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य नागरिकाला सुद्धा कळतं. आमची ही माधुरी ही हत्ती नव्हती, ही आमची आस्था होती, आमचं प्रेम होतं. तिच्यावरती तिनं जो लावलेला लढा आहे, आता तुम्ही जर पाहत असाल तर वर्ष 3 पासून वर्ष 92 वर्षापर्यंतच्या अगदी सर्व समाजातील, सर्व स्तरातील, सर्व वयोगटातील लोकांनी आज मागणी केलेली आहे की आमची माधुरी हत्तीनं आम्हाला परत करा. महामहिम राष्ट्रपतींना आमची विनंती राहील. आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, त्यांचा निर्णय तो त्यांच्या ठिकाणी कशा पद्धतीने घेतला माहिती नाही, पण आमची एक श्रावक म्हणून आमची या महामहिम राष्ट्रपतींना आर्त हाक आहे. मी मुद्दाम म्हणतो आर्त हाक आहे. आर्त हाक याचा अर्थ खूप मोठा आहे. आमच्या या हत्तींवरती दया करावी आणि आमची माधुरी हत्तीने आम्हाला परत करावी. सर्व जीव प्राणी मात्रांवरती प्रेम करणारा हा समाज आहे आणि सर्वात महत्त्वाचं ही माधुरी हत्तीन आता हे महादेवी ही आता एका समाजाची राहिलेली नाही, ती सर्व समाजाची झालेली आहे. सर्व समाजाच्या तिच्याबद्दलच्या प्रेम भावना आज व्यक्त होत आहेत.
सर्व समाज आज तिच्यासाठी एकवटलेला आहे। या जनभावनेचा विचार करून आपण महामहिमने या गोष्टीमध्ये लक्ष घालावं आणि ज्या संस्थांमधून ही माधुरी हत्ती घेऊन गेलेली त्या नांदणी मठाला ही हत्ती परत करावी, एवढी या मोर्चाच्या संदर्भातून या माध्यमातून आमची विनंती राहील। एक श्रावक या म्हणून मी विनंती करतो, या सर्व समाजातील लोकांनी जो आज हा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे, ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, काहींनी बोलून व्यक्त केलेल्या आहेत, काही न बोलून व्यक्त केल्या आहेत, काही सहभागी होऊन केलेल्या आहेत, प्रत्येकाच्या भावनेचा तुम्ही अंबानींना एकच विनंती आहे, आपली जी माधुरी हत्ती आहे ते लवकरात लवकर गणपतीच्या आधी परत ह्या नांदणी मठात आली पाहिजे। नाहीतर आम्ही जे युवा पिढी आहे, सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते प्रत्येक जिओ असू दे, रिलायन्स मॉल जे काय असेल ते तडफोड करण्यात आम्ही घट्ट आहे आणि हे आम्ही पूर्णपैकी पार पाडणार।